भंडारा के पुलिस उपविभागीय अधिकारी अशोक बागुल के खिलाफ मामला दर्ज किया गया है। एक मामले में पीड़िता की मदद के लिए पुलिस अधिकारी ने शारीरिक सुख की मांग की थी। अक्सर अपने आचरण और कार्यशैली की वजह से चर्चा में रहने वाले पुलिस अधिकारी अशोक बागुल के खिलाफ एक बार फिर से गंभीर आरोप लगा है। भंडारा के पुलिस उपविभागीय अधिकारी अशोक बागुल ने एक युवती से शारीरिक सुख की मांग की है। पीड़िता युवती ने इस संबंध में पुलिस अधीक्षक से शिकायत कर न्याय की मांग की है। प्रकरण असं आहे की एका तरुणीवरती तिच्या प्रेमभंगाच्या संदर्भामध्ये एक प्रकरण झालेलं आहे। त्या प्रकरणाची दखल म्हणजे तक्रार दाखल करण्यासाठी इथल्या भंडाऱ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे ती सांगायला गेली। गुदरलेला प्रसंग सांगितला। त्यावेळेस इथला उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणतो आहे की तू तरुण आहेस, त्याला जाऊ दे, मी तुला मदत करतो, पण एक अट आहे की तू आपण डेटवर जाऊ आणि तू तरुण आहेस, मी पण तरुण आहे, इतरांना कोणाला सांगू नको आणि वगैरे वगैरे। या शारीरिक सुखाच्या मागणीपासून तर सर्वच याच तक्रारीमध्ये सर्व नमूद आहे। या वासनांध असणाऱ्या या पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत भंडारा शहरामध्ये अनेक तक्रारी आहेत। अनेक महिलांसोबत, अनेक कर्मचाऱ्यांसोबत, अधिक महिला अधिकाऱ्यांच्या सोबतची त्याची या पद्धतीचा व्यवहार आहे असं भंडारामध्ये सर्व चर्चा होती। आज एक तरुणी समोर आली। माझ्या या तुमच्या माध्यमातून मी सर्व तमाम माझ्या माय बहिणींना आवाहन करतो की ज्यांच्यावर या पद्धतीचे प्रसंग गुदरलेले असतील त्यांनी याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन भंडाऱ्याला यावं। एका मुलासोबत माझा प्रेम प्रसंग होता। त्याने दगा दिल्यामुळे मी DYSP बागुल सरांकडे मदतीसाठी गेली। त्यांनी मला म्हटलं की मी तुझी मदत करेन, एकदा पुन्हा विचार कर, FIR वगैरे करायच्या आधी तू नंतर मला एकटे भेट, मी मग सांगते तुला काय करायचं ते। त्याच्यानंतर मी पुन्हा 3 महिन्यानंतर त्यांना भेटायला गेली की सर माझं माइंडसेट सुसाईडचं आहे, सांगता येत नाही, मला खरंच FIR करायची आहे। तर त्यांनी माझ्यासमोर अट ठेवली की तू सुसाईड करू नको, दुसरं म्हणजे आपण एक क्लोज फ्रेंड राहू आणि तिसरं एक रिलेशनमध्ये राहू। माझं माइंडसेट एकदम इमोशनल आणि सुसाईड लेवलचं होतं, त्याच्यामुळे मला त्यांचे वर्ड समजलं नाही, त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन जो होता आणि त्यांचा जो मिनिंग होता बोलण्याचं ते पण समजलं नाही। बट जेव्हा मी घरी गेल्यानंतर मला ते सर्व काही समजून आलं तेव्हा मला वाटलं की खरंच हे सर ॲडव्हान्टेज घेत आहेत माझ्यासोबत झालेल्या सर्व प्रसंगाचा आणि त्यांनी खरंच माझा ॲडव्हान्टेजच घेण्याचा प्रयत्न केला। त्यांनी हे सुद्धा म्हटलं की तू डेटवर येशील का, तू सांग कधी फ्री राहशील, आपण डेटवर जाऊ, मी अजूनही तरुण आहे, असं वगैरे खूप गलत वर्ड त्यांनी म्हटलं। तक्रार हीच दिली आहे की त्यांनी माझा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटत आहे की याच्या आधी पण त्यांच्यावर त्यांच्याजवळ असे काही माझ्यासारख्या मुली आलेल्या असतील। आम्ही खूप विश्वासाने जातो अशा अधिकाऱ्यांकडे आणि ते आमच्यासारख्या मुलींचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करतात। माझी हेच मागणी आहे की त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि मला न्याय मिळायला पाहिजे।